नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वारणा धरणाची गळती रोखण्याचे काम सुरू. 41 कोटी रुपये निधी खर्च. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या वारणा चांदोली धरणाच्या सुरक्षिततेसाठी जलसंपदा विभागाने हाती घेतलेल्या गळती प्रतिबंधक उपाययोजनांना मोठे यश मिळताना दिसत आहे. सध्या या ठिकाणी गळती प्रतिबंधक काम सुरू असून सुमारे 54.85 कोटी रुपयांच्या या विशेष प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 74% काम पूर्ण झालं असून यामुळे धरणातून होणाऱ्या गळतीमध्ये लक्षणीय घट नोंदवली आहे. सन 2014च्या अहवालानुसार धरण पूर्ण भरलेलं असताना दगडी बांधकामातून होणारी गळती प्रति सेकंद 1439.48 लिटर इतकी प्रचंड होती. मात्र शासनाने विशेष बाब म्हणून राबवलेल्या उपाययोजनांमुळे सन 2025-26च्या हंगामात हे प्रमाण 563.20 लिटर प्रति सेकंद इतकं खाली आलं आहे. विशेषतः डाव्या बाजूच्या गळतीत मोठी सुधारणा झाली आहे. पुणे येथील सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनच्या वैज्ञानिकांनी केलेल्या न्यूक्लिअर डेन्सिटी लॉगिंग आणि सिस्मिक टोमोग्राफी अभ्यासानंतर या कामाचा आराखडा तयार केला होता. या अंतर्गत खालील महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत. धरण माता ते गॅलरीपर्यंत प्रायमरी आणि सेकंडरी ड्रिलिंग आणि ग्राउंडिंगचे काम पूर्ण झालं आहे. धरणाच्या ऊर्ध्व बाजूकडील कॉन्क्रीट भिंतीला मजबूती देण्यासाठी 100 मिलीमीटर जाडीचे शॉर्ट क्रिटिंग करता आलेलं नाही. गळतीचे पाणी वाहून नेणाऱ्या व्हर्टिकल पोरस ड्रेनची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. धरण सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले फाउंडेशन बेस पर्यंतचे ड्रिलिंग आणि ग्राउंडिंगचे काम अद्याप बाकी आहे. हे काम करण्यासाठी धरणाची पाणी पातळी मृत साठा पातळीपर्यंत खाली येणं आवश्यक आहे. गेल्या 3 वर्षात समाधानकारक पाऊस आणि पाणीसाठ्यामुळे ही पाणी पातळी खाली गेली नव्हती. त्यामुळे आगामी 2025-26च्या हंगामात उजव्या बाजूचा रिव्हर स्लुईस सुरू करून पाणी पातळी कमी करण्याचे नियोजन प्रशासनानं केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.